मी डॉक्टर राजेश्री राऊत। आज आपण पीसीओडी असताना प्रेग्नन्सी प्लॅन करताना कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे ते आज आपण बघूयात। ओके, सो पीसीओडी मध्ये तुमचे मेन्सेस हे इरेग्युलर असतात, तर त्या पिरियड मध्ये तुम्हाला कळत नाही की तुमचा नेमका फर्टाईल पिरियड किंवा ओव्युलेशन डेज कुठले आहे। तर ह्यासाठी काही ओव्युलेशन किट्स येतात, तर त्याद्वारे तुम्ही माहिती करू शकता की तुमचा ओव्युलेशन डेज हे कुठले आहेत। याशिवाय तुम्हाला डॉक्टर्स प्रिस्क्राइब करतात फॉलिक्युलर स्टडीज म्हणजे ओव्युलेशन स्टडी। हे एक अल्टरनेट डे सोनोग्राफी केल्या जाते, त्याद्वारे समजते की तुमचं एग मॅच्युअर होते आणि एग कधी रप्चर होत आहे ते। तर ह्या गोष्टींद्वारे देखील तुम्ही माहिती करू शकता की तुमचं ओव्युलेशन फेज कुठला आहे किंवा तुमचं ओव्युलेशन झालंय की नाही। कारण जनरली पीसीओडी मध्ये मेन्सेस पाळी ही इरेग्युलर झाली असते, त्यामुळे त्याबाबत आपल्याला अंदाज लावता येत नाही। ओके, याशिवाय काही गोष्टींचं लक्ष दिलं, जसं की पीसीओडी बाबत आपण पूर्ण माहिती जाणून घेतली की पीसीओडी म्हणजे नेमकं काय। तर पीसीओडी हे एक हार्मोनल चेंजेस, एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे की ज्याद्वारे शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस घडून येतात आणि त्याद्वारे तुमचं जे एग आहे ते परिपक्व होत नाही आणि ते वेळेवर रप्चर होत नाही। तर ह्यामुळे वंध्यत्वासारख्या समस्या येऊ शकतात। तर ह्याबाबत एक प्रॉपर माहिती असणं हे देखील आवश्यक आहे। याशिवाय तुमचा आहार, आपण जसं बघितलं पीसीओडी हा मेटाबॉलिक एक फंक्शनल डिसऑर्डर आहे, तर ह्यामध्ये तुमचा आहाराचा एक महत्वाचा रोल असतो। तर आहारामध्ये आहार हा प्रोटीन रिच असायला पाहिजे, याशिवाय कार्बोहायड्रेट आणि फॅटची मात्रा ही कमी असायला हवी। आणि याशिवाय पीसीओडी मध्ये बरेचदा आपण बघतो की विटॅमिन डी ची ही कमतरता दिसून येते। तर ह्याशिवाय जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये फिश झालं, एग योल्क झालं, मिल्क प्रोडक्ट झाले, ह्यासारख्या गोष्टी जर तुम्ही यूज केला तर विटॅमिन डी ची जी कमतरता आहे ती आपण परिपूर्ण करू शकतो। याशिवाय विटॅमिन डी चं सप्लिमेंट देखील आपण घेऊ शकतो। याचबरोबर पीसीओडी मध्ये तुमचं आयडियल वेट असणं आवश्यक आहे। पीसीओडी म्हणजे असं नाही की केवळ ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांनाच होऊ शकतं, ज्यांचं वजन कमी आहे ते त्यांना देखील पीसीओडीचे चान्सेस असतात। यालाच आपण लीन पीसीओएस म्हणतो, आणि ज्यामध्ये वजन वाढलं असतं त्याला ओबेस पीसीओएस म्हणतो। तर दोन्ही कंडिशन मध्ये जर प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल तर तुमचं एक आयडियल वेट असणं आवश्यक आहे, आणि वेट जर तुमचं आयडियल असेल तर तुमचं ओव्युलेशन देखील तेवढ्याच चांगल्याने होऊ शकतं। तर आयडियल वेट ठेवण्यासाठी तुम्ही प्रॉपर एक्सरसाइज, तुमच्या डाएटमध्ये सलाड, व्हेजिटेबल्स ह्यासारख्या गोष्टींचा अंतर्भाव असायला हवं। ह्याशिवाय जे मैद्याचे पदार्थ झाले किंवा बेकरी प्रोडक्ट झाले ह्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे, त्यामुळे तुमचं जे वेट आहे ते प्रॉपर मेंटेन राहील। याशिवाय काही एक्सरसाइजेस येतात, सूर्यनमस्कार आहे, योगा आहे, ह्यासारखे एक्सरसाइज केलं की तुमचं एक आयडियल वेट मेंटेन ठेवता येईल। ओबेस पीसीओएस मध्ये वेट कमी करणं इझी जातं, पण जर लीन पीसीओएस असेल तर अशा वेळेला देखील काही एक्सरसाइजेस असतात की ज्याद्वारे तुमचं मसल गेन व्यवस्थित होऊ शकतं। त्याचबरोबर पीसीओडी मध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स देखील असतं, तर त्यासाठी पुढे जाऊन डायबिटीज, बीपी ह्यासारख्या गोष्टी होऊ शकतात। त्याच्यासाठी तुमचं जे आहार आहे त्याच्यामध्ये तुमची शुगरची मात्राही कमी असायला पाहिजे, आणि पुढे जाऊन डायबिटीसचे चान्सेस वाढायला नको। जर इनकेस जर तुमचं वेट हे वाढलं असेल आणि इनकेस प्रेग्नन्सी राहिली तरी देखील प्रीमॅच्युअर डिलिव्हरी, बीपी, डायबिटीज ह्यासारख्या कॉम्प्लिकेशन्स पुढे जाऊन डिलिव्हरीत येऊ शकतात। त्यासाठी तुमचं एक वेट मेंटेन असणं अत्यंत आवश्यक आहे। त्याच्यानंतर आहे लाईफस्टाईल। तुमचं आपण बघितलं पीसीओडी एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, तर तुमचं जे लाईफस्टाईल आहे ती ऍक्टिव्ह असणं अत्यंत आवश्यक आहे। पीसीओडी मध्ये तुम्ही विविध प्रकारच्या एक्सरसाइजेस, ब्रिस्क वॉकिंग, स्किपिंग, स्विमिंग ह्या सगळ्या एक्सरसाइजेस तुम्ही करायला पाहिजे। ह्याशिवाय आपण बघतो हल्ली लॅपटॉप्स, मोबाईल याचा यूज खूप वाढलेला आहे, पण त्यामुळे जे ब्ल्यू रेज येतात त्याचा इफेक्ट हा ब्रेनवर होतो आणि काही हार्मोनल चेंजेस होतात, आणि त्याच्यामुळे देखील हार्मोनल इम्बॅलन्सचे चान्सेस वाढतात। म्हणून आपण जेवढं शक्य असेल तेवढं जे लॅपटॉप्स, मोबाईल याचा यूज कमी करायला पाहिजे। ह्याशिवाय आपण बघतो अल्कोहोल, कॅफेन, स्मोकिंग याचं देखील प्रमाण वाढलं, तर ह्या गोष्टींचा देखील इफेक्ट होऊन पीसीओडी सारख्या समस्या येऊ शकतात। याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही जर व्यवस्थित पालन केलं तर कधी कधी मेडिसिनची गरज न भासता ओव्युलेशन व्यवस्थित होऊ शकतं। पण जर नाहीच झालं तर तुम्ही यासाठी प्रॉपर फर्टिलिटी कन्सल्टंटला किंवा गायनेकोलॉजिस्टला दाखवून तुमचं प्रॉपर एक्झामिनेशन करून ह्यासाठी तुमचं मेडिकेशन तुम्हाला डॉक्टर ऍडवाइस करतील, काही ओव्युलेशन इंडक्शन किंवा ज्या काही सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट आहे यासाठी दिल्या जाते। तर यासाठी तुम्ही तुमच्या गायनेकचा प्रॉपर सल्ला घेऊ शकता।
तर हे झालं, ह्या गोष्टींचं तुम्ही जर प्रॉपर थोड्या गोष्टी केल्या व्यवस्थित, तर पीसीओडी असताना देखील तुम्ही प्रेग्नन्सी हे अचीव करू शकता. धन्यवाद.